नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। सर्वात अति आनंदाची बातमी म्हणजे फेज 2 चा निकाल जाहीर झालेला आहे संध्याकाळी। आणि फेज 2 मध्ये 1588 पदसंख्येसाठी जे की विदाउट इंटरव्ह्यू असणाऱ्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यापैकीच काही लोकांचं सिलेक्शन सुद्धा म्हणजे 1100 1150च्या आसपास। मी ते डिटेल सांगतो तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे मनापासून आभार मानतो। मला आजपर्यंत जे काही तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सर्वात मोठं प्रेम दिलं, तसेच माझे सहकारी सर्व युट्यूबर असतील, शिक्षक मंडळी असेल, पात्रता परीक्षा करणारे विद्यार्थी असतील, डीएड बीएड करत असणारे विद्यार्थी असतील, या सर्वांना एक आनंदाची बातमी मी डिस्प्ले करतोय। आणि ती अशी आनंदाची बातमी आहे, माझं शिक्षण जर बनलं तर मी एमकॉम कंप्लीट केलेला प्राध्यापक व्यक्ती आहे। हे प्राध्यापक पुंडे सर म्हणून मला आज शिक्षक भरती या क्षेत्रामध्ये ओळखतात। आणि माझी मिसेस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 2022च्या TIIT एक्झाम मध्ये 120 मार्क घेऊन सिलेक्शन झालेलं आहे। आणि या भरतीमध्ये म्हणजे या सेकंड फेज मध्ये त्यांना विदाउट इंटरव्ह्यूचे एक पदसंख्या त्यांच्या नावावर रजिस्टर झालेली आहे, म्हणजेच निवड झालेली आहे। तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, फेज 2 चा निकाल जाहीर झाला। या फेज 2 मध्ये किती पदसंख्या भरली आणि किती पदसंख्या बाकी आहे यावर सुद्धा आपण भाष्य करणार आहोत। आता मी कसं ओपन करायचं हे सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात प्रथम तुम्ही गुगल क्रोम वर जायचे। शक्यतो वेबसाईट मोठी असल्यामुळे कम्प्युटरवरच ओपन करा। मला काही स्क्रीनशॉट येतात की बाबा सर आमचं ओपन होत नाही, तर अशा पद्धतीने इथे टीचर रिक्रुटमेंट वर जायचंय। टीचर रिक्रुटमेंट वर गेलं, इथे ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला पोहोचायचं आहे। टीचर रिक्रुटमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वर गेल्यानंतरच तुम्हाला तिथे जे की टीचर भरती मधला फेज 2 दिसून येणार आहे। इथं पूर्णपणे टीचर रिक्रुटमेंट 2022 किंवा 25 केलं तरी चालेल। इथं अशा केल्यानंतर तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट मिळून जाते। ऑफिशियल वेबसाईट शिवाय दुसरी कोणतीही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची नाही। ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर फेज 2 च्या पवित्र पोर्टलला 2022च्या या ऑप्शनला ओके केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे 2022चं लॉग इन भेटून जाईल। आणि या लॉग इन आयडी मध्ये तुमचा लॉग इन आयडी व पासवर्ड टाकून तुम्हाला रिकमेंडेड झालेलं स्कूल पाहता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं बाबा सिलेक्शन झालं नाही, नाराज होऊ नका, विथ इंटरव्ह्यूची तयारी ठेवा। आणि आगामी काळामध्ये त्या विथ इंटरव्ह्यू मध्ये आपण कसं सिलेक्ट होऊ यावर तुमची बारकाईने नजर असली पाहिजे। आता विद्यार्थी मित्रांनो, न्यूज बुलेटिन मध्ये कोणत्या गोष्टी सांगितल्या ते पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मला माहित होतं की 20 तारखेला जर 20-21 तारखेला रिझल्ट लागणार आहे हे माहित होतं, सर्व युट्यूबर सुद्धा सांगत होते, मला पण माहित होतं। विद्यार्थी मित्रांनो, मी संध्याकाळी साधारण 10:30 वाजता वेबसाईट उघडल्यावरच कळालं। आणि सिलेक्शन झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांचे अनेक कॉल आले, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस मला व्हिडिओ बनवता आला नाही। तर आता पदसंख्या बघा, 1ली ते 12वी साठी पदसंख्या त्यांनी या पोर्शन मध्ये किती भरलेली आहे तर इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो। खाजगी संस्थेमधल्या असेल, जिल्हा परिषदेमधला असेल, मनपाच्या शाळेमधला असेल किंवा इतर नगरपालिकेच्या शाळेमधले मिळून 1588 पद भरलेली आहेत मित्रांनो या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये। आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू साठी त्यांनी पदसंख्या साधारण बघा 8733 रिक्त पदाच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे। म्हणजे इंटू लक्षात घ्या, इंटू 10 म्हणजे 10 प्रत्येक जागेसाठी विथ इंटरव्ह्यू साठी मुलाखतीसह इंटू 10 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एवढे विद्यार्थी भविष्यामध्ये 8730 एवढ्या इंटरव्ह्यूचे कॉल येतील भविष्यामध्ये। म्हणजे मेरिट अजून किती खाली येईल तुम्ही याचा अंदाज बांधू शकता। आता याच्यामध्ये काही ठिकाणी लोक पण मिळणार नाहीत, काही ठिकाणी एकच विद्यार्थी जाईल, कारण त्यांच्या विषयानुसार डिपेंड करतं। ज्या विषयाच्या जागा रिक्त आहेत त्या विषयानुसार। आता मध्येच एक प्रश्न उद्भवला की सर 164 वाला का थांबला, 179 वाला का थांबला, 174 वाला काय थांबला, 135 वाला का थांबला। तर विद्यार्थी मित्रांनो याचं एक कारण आहे, याच्यातले काही बोगस पण आहेत, लक्षात घ्या यातले बोगस पण आहेत। डीएड केले, टीईटी पास नसताना सुद्धा परीक्षा दिलेली अशी काही लोक आहेत।
आणि जे लोक आता हे सिलेक्ट झाले असतील पण कन्व्हर्टेड राऊंडला यांना बाहेर काढण्यात येतं, नियुक्तीपत्र यांचं रद्द करण्यात येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे मागच्या वेळेस काही लोक आपला जिल्हा आला नाही म्हणून थांबले असतील, काही लोकांना या म्हणजे मागच्या दोन्ही राऊंड मध्ये मुलाखतीसह असू द्या किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असू द्या, या दोन्ही राऊंड मध्ये त्यांना तिथे जागा त्यांच्या जिल्ह्यातली हवी होती म्हणून सुद्धा थांबू शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याच्यातले काही थोड्याफार प्रमाणात बोगस पण आहेत आणि काही चांगल्या पद्धतीने सुद्धा म्हणजे वरल्या वर्गासाठी ट्राय करत होते ते सुद्धा लोक आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही सोशल मीडियाला चर्चा करताय, या सोशल मीडियाला चर्चा करण्यात काही अर्थ नाही. काही लोकांनी त्यावेळेस प्रायमरी मध्ये जागा चांगल्या होत्या, पटकन प्रायमरी जॉईन केलं आणि आता जर बघितलं, जर विचार केला तर सेकंड इयर म्हणजे हायर सेकंड इयर किंवा सेकंडरी या 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 वर्गासाठी आता त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता माझा एक मित्र आहे, तो 1 ते 5 जॉईन झाला, त्याचं डीएड बीएड असल्यामुळे 1 ते 5 जॉईन झाला. आता परत तो 6 ते 8 न करता डायरेक्ट 9-10ला जॉईन झाला. 9-10च्या जॉईनिंग आता त्याला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आहे त्यांनी डायरेक्ट हा निर्णय स्वीकारला. याचा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं सिलेक्शन झाले पण त्याच्या मार्काचा रेंज जर पाहता त्याला प्रिफरन्स आले आणि त्याला वरला वर्ग मिळतो, खाल्ला कधीच मिळत नाही. लक्षात घ्या, ज्यांचा खाल्ला वर्ग आहे त्यांना वरला वर्ग मिळत असतो आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी बाब अशी आहे, तर इथे कास्टनुसार कशा जागा भरल्यात या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तर इथं जर पाहिलं आपण कास्टनुसार जर जागा बघितल्या, अनुसूचित जातीसाठी 182, अनुसूचित जमाती 131, त्यानंतर विमुक्त भटक्या जाती 43, भटक्या जमाती 27, त्यानंतर भटक्या जमाती 45, भटक्या जमाती ड 31, विशेष मागासवर्ग 22, 217 इतर मागासवर्ग, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग 189 आणि खुला प्रवर्ग 559. अशा पद्धतीने फक्त 2 जागा त्यांनी राखीव ठेवल्यात आणि 1586 पदसंख्या या नियुक्तीमध्ये ठेवलेली आहे. आरक्षण निहा विचार जर केला, आरक्षण शिफारस किती लोकांना आलेली आहे, तर आरक्षण निहा शिफारस आलेली आहे मित्रांनो 1114. हा जो काही डिफरन्स आहे तो कन्व्हर्टेड राऊंड मध्ये भरून घेतला जाईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्यांना त्या लेवलचे लोक भेटले नसतील कदाचित. त्यांनी परत इथे काय केलं, 1 ते 5 किती जागा सुटल्या, 1 ते 5 फक्त 892 जागा होत्या, 6 ते 8 322 जागा होत्या, 9 ते 10 220 जागा होत्या आणि 11वी-12वी साठी सुद्धा 154 जागा होत्या. एकूण टोटल जर विचार केला मित्रांनो 1588 पदसंख्या आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याचं डीएड झालेलं होतं, बीएड झालेलं होतं, त्यानंतर तो पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा होता, त्याला 11वी-12वी वर्ग निवडण्याचा अधिकार आहे कारण TIT चांगले मार्क होते, त्याचं सिलेक्शन झालेलं असेल म्हणून तुम्हाला ते मेरिटचं जजमेंट लागत नाही. आणि त्याने परत डिटेलमध्ये सांगितले माध्यमिक पदसंख्या किती रिक्त होती. मराठी मीडियमचे माध्यमानुसार 1251, उर्दू 258, हिंदी 53, तमिळ 2, बंगाली 23, तेलुगू 1, 1588. माध्यम निहा शिफारस झालेले उमेदवार म्हणजे आता सिलेक्ट झालेले मराठी मीडियम मधले 963, उर्दू मधले 100, हिंदी मधले 35 आणि बंगाली मधले 16 असे 1114 विद्यार्थ्यांची शिफारस नोंदवण्यात आलेली आहे. आता त्याच्या पुढे काय होतं बघा, उमेदवारांना जे काही स्वभाव प्रमाणपत्र जनरेट वगैरे सगळं करून दिलेलं आहे. आता निवड प्रक्रिया झाल्यानंतरची गोष्ट काय आहे बघा, लक्षात घ्या. दिनांक 21/5/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेली खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकाच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या मुलाखतीची कारवाई प्रसिद्ध करण्यात येईल. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे, मागणी किंवा एज्युकेशन पवित्र पोर्टल या ईमेल आयडीवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. तुम्हाला जर वाटलं असेल बाबा काही आपल्यात कसूर राहिले असेल, त्याची काही मागणी असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर नोंदवायची आहे. प्रत्येकाने नोंदवू नका, काही जेन्युइन मागणी असेल इतरांशी चर्चा करूनच नोंदवा विद्यार्थी मित्रांनो, त्याचा तुम्हाला फायदा होत असतो. म्हणजे इतरांना, तज्ञ लोकांना विचारूनच तुमचं जर काय असेल तर तुम्ही इथं नोंदवू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे आजपर्यंत 1,07,000 आता नक्कीच 8,000 म्हणजे 1,10,000 पर्यंत आपलं चॅनल जाते. याच्यामध्ये सुखद धक्का म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आमच्या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे. अगदीच मला मनापासून तुमचे आभार मानायचे. जे लोक बोलत होते
की तुम्ही का सिलेक्ट झाले नाही, तर आपलं एज्युकेशन थोडंसं वेगळं आहे. आपण प्राध्यापक लेवलचं एज्युकेशन घेतलेलं आहे. प्रायमरी लेवलचं किंवा बीएड किंवा डीएड न झाल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना घडवण्यावर जास्त भर दिला. त्याचबरोबर आपल्या घरातल्या माणसं जेव्हा घडतात तेव्हा खरंच विद्यार्थी जेव्हा घडतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आनंद नक्कीच होतो, पण विद्यार्थी घडल्याशिवाय आपलं चॅनल पण विद्यार्थी मित्रांनो पुढे गेलं नसतं. आणि विद्यार्थी आणि माझे सहकारी मित्रमंडळी सर्व युट्यूबर्स असतील, ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे पुनश्च एकदा जाताना सुद्धा आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, हे कुठंच थांबणार नाही, हे कंटिन्यू चालू राहील. आणि क्लास आपले जे काही ज्या गोष्टी आहेत त्या ऑथेंटिक भेटतील. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असेच रिझल्ट द्यायचे. आपल्या युट्यूब चॅनल मधून ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि मार्गदर्शनातून त्यांना नक्कीच फायदा झाला असेल तर नक्कीच मला एक कॉल किंवा एक मेसेज करून सिलेक्शन झालेलं तुम्ही नक्की पाठवा. व्हॉट्सअपवर तुमचे 2 शब्द जर माझ्या कानावर पडले तर मला सुद्धा त्या गोष्टीमध्ये आनंदच व्यक्त करण्याचा सहभाग नोंदवता येईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.